ढोकळ्याला लागली पुरणपोळीची गोडी. अय हय. नेवीत इवा पार्ट आहे 15. मंडे सकाळी शाह रेसिडेन्सवर निवित सकाळी उठतो आणि मस्त कालचं सगळं आठवतं, लाईक कार राईड विथ इवा, देन हँड टच मुवमेंट आणि तसाच स्माइल करत असतो. आणि मग तसाच उठतो, फ्रेश होतो आणि खाली जातो. तर किचनमध्ये हेतलबेन नाश्ता बनवत होत्या आणि ललितभाई सोफ्यावर बसून न्यूजपेपर वाचत होते. निवित तसंच आपल्या मम्मा पप्पाला गुड मॉर्निंग बोलतो आणि बसतो आणि मग 5 मिनिटांनी कबीर पण आला खाली नाश्ता करायला. तर त्याला बघतच निवित बोलतो, "शू कबीर, ઊંઘ પૂરી થઈ નથી લાગતી? મોડું સૂતો હતો કે? मीन्स उशिरा झोपला होता का? झोप पूर्ण झालेली दिसत नाहीये." कबीर बोलतो, "ના ના, એવું काही નથી. મારી ઊંઘ પૂરી થઈ ગઈ છે." आणि मग सगळे येऊन बसतात नाश्ता करायला. तर कबीर बोलतो, "કાલે બહુ મજા આવી રે. એવા આવી હતી તો ઘર એકદમ ભરાયેલું લાગતું હતું." म्हणजे एव्हा आले तर घर एकदम भरल्यासारखं वाटत होतं. तर હેતલબેન બોલतात, "હા ને, એવા બહુ ક્યુટ છે. બોલવામાં પણ અને જોવામાં પણ. દિલથી બહુ ગોળી લાગે છે. કાલે તો અમારી મેડ આંટીની કિચનમાં જઈને થેન્ક્સ કહીને આવી હતી." આજકાલની જનરેશનમાં આવું બહુ ઓછું જોવા મળે, પણ ખરેખર એ બહુ સંસ્કારી અને ગુણવાળી છોકરી છે. એટલે જ એ બધાને સમાન રીતે જોવે છે. मीन्स एवाची भरभरून तारीफ होत आहे. ओहो. तर લલિતભાઈ બોલतात, "હા, આ તો બિલકુલ સાચું છે. તેનો સ્વભાવ ખરેખર બહુ સરસ છે. બધાને સાથે લઈને ચાલે છે. નિમિત માટે પણ આવી જ છોકરી બેસ્ટ રહેશે પાર્ટનર तरीके." तर हे ऐकताच निमित अगदी खुश होऊन जातो. पण कोणाला जाणवू देत नाही, की हा इतका खुश आहे ते. नाईस. લલિતભાઈच्या બોલण्यावर હેતલબેન બોલतात, "એવી જ છોકરી કેમ બોલો છો? આ જ છોકરી પણ કહી શકો ને નિમિત માટે." तर લલિતભાઈ બોલतात, "હા, એમ કહી શકાત જો એ ગુજરાતી હોત. પણ એ મહારાષ્ટ્રીયન છે ને, એટલે જેમ આપણે વિચારીએ છીએ તેમ તેના ઘરના લોકો પણ વિચારે. એટલે આ બધું થોડી મુશ્કેલ છે. એટલે ગુજરાતી ઘરમાં ગુજરાતી છોકરી જ બેસ્ટ રહેશે." बापरे! तर हे ऐकताच निवितचा मूड पूर्ण ऑफ होतो, पण असं दाखवत नाही आणि तसं शांतपणे आपला नाश्ता करत असतो. आणि कबीर पण फक्त ऐकून शांतपणे सगळं ऑब्झर्व्ह करत असतो. लाइक निवितला काही फरक पडत आहे का? असं सर्व. ओह नो! અને મગ હેતલબેન બોલतात નિવિતલા, "અરે નિવિત, તને ખબર છે? હવે મહેતા સાહેબની યશ્વી પણ કેનેડાથી પાછી આવે છે. એ પણ બિઝનેસ કરે છે અને આપણી ગુજરાતી છે. મહેતા સાહેબ પપ્પા સાથે વાત કરતા હતા કે તારે સાથે બિઝનેસ એલાયન્સ કરવાનું છે." ओह! मेहता ग्रुप. आता येईल असली मजा. निवित हे ऐकताच शॉक झाला आणि ललितभाईने नोटीस केलं. तर तसेच मध्ये बोलतात, की "હેતલ, તું બહુ આગળ અને વિચાર કરી રહ્યા છે. આપને નિવિતને પણ પૂછવું પડશે ને. અને રહી વાત બિઝનેસની, તો એ પોતે જ જોઈ લેશે શું કરવાનું." हां, ते पण आहे. तर હેતલબેન બોલतात, "हां, એ જ બધું સંભાળશે. મેં તો फक्त એને કહ્યું." निवितच्या मनात विचार सुरू असतात, की एवाऐवजी मम्मा-पप्पा दोघेही त्या यशवीबद्दल कसा काय विचार करत आहेत? जस्ट बिकॉज ती गुजराती आहे, पण हे मला नाही पटत आहे. आणि हे मम्मा-पप्पाला सांगायलाच हवा, पण आता नाही. योग्य वेळ आली की सांगणार आहे. निवितचा अर्धवट नाश्ता राहिला होता, तर ते तसंच ठेवून आपल्या रूममध्ये निघून गेला. आणि कबीरला असं निवितच्या जाण्यावरून कळलं होतं, की काहीतरी चुकीचं होत आहे. काहीतरी मोठा ट्विस्ट येणार आहे. मंडे सकाळी 10:30 वाजता एस-टी-एम मार्केटिंग ऑफिस इवा ऑफिसमध्ये पोहोचली तेव्हा आलोक आधीच कॉन्फरन्स रूममध्ये वेट करत होता आणि सोबतच 2 सीनियर पार्टनर्स पण होते. आत येताच इवाला आलोक बसायला सांगतो आणि इवा थोडी नर्वस होऊन बसली आणि मग आलोकने बोलायला सुरुवात केली. "इवा, आपल्याला एक खूप मोठा प्रपोजल मिळाला आहे." तर इवा लगेच विचारते, "कोणाकडून?" तर आलोक सांगतो, "मेहता ग्रुप. त्यांचा नवीन कमर्शियल कॉम्प्लेक्स आहे नवी मुंबईमध्ये. त्यांना कंप्लीट मार्केटिंग कॅम्पेन हवा आहे. बजेट आहे 50,00,000." बापरे! इव्हाला इतकी मोठी रक्कम ऐकून विश्वासच बसला नाही. तर परत विचारते, "50,00,000? आर यू सीरियस?" तर आलोक बोलतो, "हो." आणि त्यांनी स्पेसिफिकली तुझं नाव विचारलंय. तुझं निविश शहाच्या प्रोजेक्टवरचं काम त्यांना इम्प्रेस केलंय. सीनियर पार्टनरने सांगितलं. इवा फुल कन्फ्युज्ड होते आणि विचारात पडते, मेहता ग्रुप. निवितने काहीतरी मेन्शन केलं होतं, की त्याचे बिगेस्ट कॉम्पिटिटर्स होते. तर इवा बोलते आलोकला, "पण मी ऑलरेडी निविष्ठाच्या प्रोजेक्टवर काम करत आहे." तर आलोक बोलतो, "इवा, बिझनेस आहे हा. शाह कन्स्ट्रक्शनचा प्रोजेक्ट 20,00,000चा आहे
आणि मेहता ग्रुप 50 लाख देत आहे या प्रोजेक्टला. आणि हे फक्त पैशाचं नाही आहे, तर ही करियर डिफायनिंग अपॉर्च्युनिटी आहे. मेहता ग्रुपसोबत काम केलं म्हणजे तुझा पोर्टफोलिओ नेक्स्ट लेव्हलला जाईल. बघ, थोडा विचार कर. उगाच कन्फ्यूज होऊ नको. तर इवा विचारते, "पण मला हे पटत नाहीये. फसवल्यासारखं वाटत आहे मला." निवीतला. तर सीनियर पार्टनर्स बोलतात, "इवा, तू निवीदसोबत कोणताही एक्सक्लुझिव्हिटी एग्रीमेंट साइन केला नाहीयेस. प्रोफेशनली तू फ्री आहेस आणि कंपनीच्या दृष्टीने हा डील आम्हाला खूप मोठा फायदा देईल." इवाचं डोकं फिरू लागतं, तर तसंच डोकं पकडून विचार करते मनातच, की प्रोफेशनली हे बरोबर आहे, पण पर्सनली निवीद काय विचार करेल? त्याला किती वाईट वाटेल? आणि आलोकला बोलते, "मला थोडा वेळ हवाय विचार करायला. सो प्लीज." तर आलोक इवावर प्रेशर क्रिएट करत बोलतो, "इवा, आपल्याकडे फार वेळ नाहीये. त्यांना आज संध्याकाळपर्यंत आन्सर हवा आहे आणि त्यांच्याकडे अल्टरनेटिव्हज आहेत. तू नाही बोललीस तर ते दुसऱ्या कंपनीकडे जातील." तर इवा शॉक्ड होत विचारते, की "बापरे! आज संध्याकाळपर्यंत?" तर आलोक बोलतो, "हो, आणि मला माहिती आहे तुझ्यासाठी हे मुश्किल आहे, पण हे बिझनेस आहे आणि बिझनेसमध्ये टाईट डेडलाईन्स असतात. प्लीज हे लक्षात ठेव." तर इवा तसंच हो बोलून बाहेर येते आणि आपल्या डेस्कवर जाऊन बसते डोकं धरून आणि कंटिन्यू डोक्यात हेच विचार असतात, की काय करू, कसं करू? जर मी हा प्रोजेक्ट घेतला तर निवीतला काय वाटेल, कसं वाटेल? पण जर नाही घेतला तर कंपनी कशी रिएक्ट करेल? आलोक तर खूप जास्त डेस्परेट दिसत आहे मला हा प्रोजेक्ट घे बोलायला आणि निवीतचा ट्रस्ट मी नाही तोडू शकत. काहीही झालं तरी मी हे ॲक्सेप्ट केल्यानंतर लिटरली त्याच्या कॉम्पिटिटर सोबत मला काम करावं लागेल. येस, करेक्ट इवा. अशाच विचारांमध्ये इवा कन्फ्युज्ड असते आणि मग एकच क्लिअर थॉट येतो डोक्यात, ते म्हणजे निवीदसोबत पर्सनली बोलायला हवं. हे सर्व निवीदला सांगायला हवं. ट्रान्सपरन्सी मेंटेन केलीच पाहिजे. आणि मग इवा तसाच फोन घेते आणि निवीदला कॉल करते. तर फोन रिंग होताच निवीद बघतो आणि तसाच रिसीव्ह करतो. हॅलो बोलतो. तर आवाजावरून इवाला वाटतं नेहमीसारखा गोड आवाज नसून काहीतरी वेगळा आहे आज. पण ठीक आहे, एवढा विचार मी कशाला करते बोलून इवा पण हॅलो बोलत विचारते, "तुम्ही ठीक आहात?" की काय झालंय नक्की? तर निवेद सांगतो, "हो, मी ठीक आहे. काम आहे बरंच. बोला, काय बोलायचं होतं?" तर इवाला हा एकटाच थोडं अनोळखी मुलाला कॉल केल्यासारखं वाटतं आणि हर्टही होतं आणि मनाशीच बोलते, की काल इतका जवळ होता, हात टच वगैरे, आणि आज इतकं डिस्टंट का वागत आहे हा? काय झालं असेल नक्की? आय डोंट नो. तर इवा बोलते निवीदला, "मला तुम्हाला भेटायचं आहे, इम्पोर्टंट बोलायचं आहे." तर निवीद बोलतो, "फोनवर नाही बोलता येणार का?" तर इवा बोलते, "नाही, पर्सनली भेटूनच बोलायचं आहे." तर निवित थोडा पॉज घेऊन बोलतो, "ओके, ठीक आहे. आज दुपारी 3 वाजता माझ्या ऑफिसमध्ये." ओह! फायनली. नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. काय होईल आता? सो पार्ट 16 मध्ये बघणार आहे आपण आता इवा पुढे काय विचार करते, कशी बोलते निवीतला याबद्दल आणि कशाप्रकारे निवीत बिहेव करतो हे ऐकून आणि काय सजेस्ट करतो आणि स्टोरीमध्ये पुन्हा पुढे काय बघायला मिळेल तेही बघूया. रायटर अँड एडिटर शुभ वासेकर. हो, हो.